हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथल्या शरद सहकारी साखर कारखान्याचं मळीमिश्रित पाणी भेंडवडे गावच्या ओढ्यात सोडलं जाते। यामुळे ओढ्यातील पाणी दूषित झालंय। हे पाणी थेट वारणा नदीत मिसळत असल्यानं भेंडवडे गावात पिण्यासाठी वारणा नदीतून होणारा पाणीपुरवठाही दूषित झालाय। त्याचबरोबर ओढ्यालगत असणाऱ्या सर्व विहिरी आणि बोरवेलमधील पाणीही दूषित झालंय। यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येण्याबरोबर जनावरे आणि शेतीचं प्रचंड नुकसान होतंय। याबाबत ग्रामस्थांनी शरद सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला अनेक वेळा निवेदनं दिली होती, पण कारखाना प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज शरद साखर कारखान्यावर भव्य मोर्चा काढला। हा मोर्चा कारखाना स्थळावर आल्यानंतर ग्रामस्थांनी कारखान्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चेकरांना प्रवेशद्वारावर अडवल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी कारखान्यावर प्रचंड दगडफेक केली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह हातकणंगले पोलिसांचा फौजफाटा आणि जलद कृती दल घटनास्थळी दाखल झालं। यावेळी माजी सरपंच काकासाहेब चव्हाण, विजय माने, हनुमंत पवार, संग्राम माने, नयूम पठाण यांच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब आवटी, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, प्रदूषण महामंडळाचे अधिकारी AR पाटील, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीत कारखाना प्रशासनानं पाणी बंद करण्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। वारणा नदीपात्रामध्ये कारखाना प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही या ठिकाणी मळी मिश्रित पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे गावामध्ये जलजन्य आजार पसरलेले आहेत। विहिरीचा बोरचा पोत पाण्याचा जो हे आहे स्रोत तो खराब झालेला आहे। पाणी अक्षरशः काळवंडलेलं आहे। अशा स्थितीत मनुष्याला आणि जनावरांना देखील पाणी पिणं योग्य राहिलं नाही आणि मग ही वारंवार सूचना देऊनही कारखाना प्रशासन दाद देत नाही। या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि आमच्या हक्काचं पाणी स्वच्छ आरोग्यदायक पाणी आम्हाला मिळणं गरजेचं आहे, हा आवाज उठवण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी कारखाना प्रशासनाला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला हा प्रश्न विचारण्यासाठी आणि हे पाणी कसं वेळेत स्वच्छ होणं गरजेचं आहे हा प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केलंय, पण बाकीचा कारखाना प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रक मंडळ असेल यांचं सहकार्य जे अपेक्षित होतं ते अद्यापही मिळताना दिसत नाही। जवळजवळ 2 महिने उलटले तरी देखील यावर कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही आणि अशा स्थितीमध्ये गावामध्ये कावीळ असेल किंवा इतर रोग असतील याचा साथ पसरलेली आहे मोठ्या प्रमाणात। ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, कारण कारखाना जर अशा प्रकारे चालत राहिला तर तो आमच्या जीवितास धोका देणारा ठरेल, आमच्या आरोग्याचा प्रश्न उभारणारा ठरेल। आज अनेक लोक आजारी आहेत। आमच्या गावातील एक महिला कावीळच्या साथीमध्ये दगावलेली देखील आहे, जनावरं देखील आजारी पडत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये जर प्रशासन आणि बाकीचा जो कारभार आहे तो जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे आणि अशा या लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे। या आंदोलनात महावीर कांबळे, शशिकांत माने, अमोल निकम, विजय अपराध, राजू कोळी, डॉक्टर संजय देसाई, विनोद देसाई, हनुमंत पाटील, प्रमोद देसाई, शांतीनाथ देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।